महाडीबीटी पोकरा योजनेअंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन 2025-26 महत्वाचा संदेश शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की महाडीबीटी तसेच पोकरा योजनेअंतर्गत ठिबक सिंचन व तुषार सिंचन या घटकासाठी ज्या शेतकऱ्यांना पूर्व संमती म्हणजे प्री अप्रुव्हल मिळालेले आहे, अशा शेतकरी तसेच कंपनी किंवा वितरक प्रतिनिधींनी खालील बाबींची पूर्तता करूनच बिल महाडीबीटी पोर्टल किंवा पोकरा पोर्टलवर अपलोड करावे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अजित आणि आपण पाहत आहे कृषी प्रवास। बिल अपलोड करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत। प्रथमतः ठिबक सिंचनासाठी पाहूया। ज्या गटासाठी पूर्व संमती मिळाली आहे त्याच गटामध्ये ठिबक संच बसवावा। पाईपची स्थापना मेन तसेच सबमेन लाईनची पाईप जमिनीमध्ये व्यवस्थित पुरून गाडून घ्यावी। ठिबक संच जमिनीवर अंथरल्याशिवाय कृपया बिल अपलोड करू नका। मोका तपासणी म्हणजेच स्पॉट इन्स्पेक्शन करते वेळेस संच बसवलेला नसल्यास तुमचा प्रस्ताव वेळेत निकाली निघणार नाही। आता पाहूया तुषार सिंचनासाठी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत। तुषार सिंचन घटकाच्या पाईपवर मार्गदर्शक सूचनेनुसार एम्बॉसिंग म्हणजेच पाईपवर यंत्राद्वारे नाव, गाव, योजनेचे नाव आणि वर्ष करणे हे आवश्यक आहे। यात शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव, गावाचे नाव, योजनेचे नाव आणि संच घेतलेले वर्ष इत्यादी माहिती नमूद असावी। चला तर पाहूया खरेदी आणि त्याचा तपशील। अधिकृत विक्रेता संच अधिकृत नोंदणीकृत वितरकाकडूनच खरेदी करावा। बिलावरील माहिती ठिबक व तुषार सिंचन खरेदी बिलावर बॅच नंबर, CML नंबर आणि प्रत्यक्ष दिलेल्या संचावर आणि बिलावर हे सारखेच असावे। बिलावर सर्व बाबींची माहिती ही परिपूर्ण असावी, उदाहरणार्थ क्षेत्र आणि लागवडीचे अंतर। त्यानंतर पाहूया प्रस्ताव आणि नकाशाबद्दल। तुमचा प्रस्ताव हा परिपूर्ण असावा। नकाशा हा वस्तुस्थितीदर्शक आणि प्रत्यक्षातील क्षेत्राप्रमाणेच असावा। बिल अपलोड करताना खालील आवश्यक कागदपत्रे आहेत ती आपण पाहूया। इनवॉइस बिल बिल हे परिपूर्ण असावे। त्यामध्ये संपूर्ण माहिती इन्व्हॉल्व केलेली असावी, म्हणजेच बॅच नंबर, CML नंबर, क्षेत्र, लागवडीचे अंतर इत्यादी हे सुस्पष्ट असावे। करारनामा देखील असावा। नकाशा हा वस्तुस्थितीदर्शक असावा। स्टॉक बुकची झेरॉक्स प्रत देखील असावी। आता पाहूया फोटो अपलोड करण्याबाबतची माहिती। ठिबक सिंचनासाठी कामे पूर्ण झाली असल्याबाबतचा शेतकरी आणि कंपनी प्रतिनिधी सोबतचा संपूर्ण क्षेत्राचा फोटो हा GPS मॅप कॅमेरा वापरून अपलोड करावा। आता पाहूया तुषार सिंचनासाठी फोटो अपलोड कसा करावा। तुषार सिंचनासाठी एम्बॉसिंग केलेला फोटो अपलोड करण्यात यावा। वरील सर्व बाबींची पूर्तता करूनच पूर्व संमती मिळाल्यानंतरच खरेदी करून शेतकऱ्यांनी प्रस्ताव अपलोड करावेत, अन्यथा अनुदानासाठी विलंब होऊ शकतो। धन्यवाद।